डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्याचा उल्लेख करताना हर्षवर्धन सपकाळ भावुक झालेत। महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना आणि संत परंपरेला दाभोळकरांनी मोठं योगदान दिलंय। अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्याच्या निर्णयावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या निर्णयाचा निषेध करतो सरकारने तातडीने सुप्रीम कोर्टात दाद मागावी। कायद्याचा धाक राहिला नाहीये तर अशा घटना पुन्हा घडू शकतात, असा इशारा त्यांनी दिलाय। माझा आणि डॉक्टरांचा स्नेह शब्दांच्या पलीकडचा होता। विदर्भात आले की दाभोळकर माझ्या घरी राहायचे। त्यांचं जाणं आजही अस्वस्थ करणार आहे, असं सांगताना सपकाळ यांच्या डोळ्यात पाणी आलंय। त्या पुरोगामित्वाला, संत परंपरेला विवेकाच्या वाटेवरून घेऊन जाण्याचं काम हे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अत्यंत कटिबद्धतेच्या अनुषंगाने केलं। त्यांना केवळ अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या एकमेव कामातून पाहणं हे अन्यायकारक ठरेल। त्यांचा एकंदरीत संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्याची धडपड आणि विवेक पुरोगामित्वाचा आग्रहाची व्यासंगता ही खूप व्यापक स्वरूपाची होती। जेव्हा ते एखादं वाक्य बोलत असत तेव्हा त्यांच्या बोललेल्या वाक्याला 1000 संदर्भ असणारा हा एक विश्वकोश देखील होता। आणि यांना समाजापासून हिरवून घेणारे कोण होते तर ज्यांना अविवेकी समाज निर्माण करायचा होता, ज्यांना स्त्री पुरुष समता मान्य नव्हती, ज्यांना अस्पृश्यता ही पुन्हा आपल्यावर लादायची होती, अशा विचारांनी डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडल्या। आणि डॉक्टर दाभोळकरांचं कोणाशी सांपत्तिक जमीन जुमल्याचं कुठलंही किंवा किंबहुना वैचारिक वाद नव्हता। ते जे सांगत होते हे सर्वांना विचार म्हणून आणि एक समाज म्हणून मान्य होतं। मात्र प्रतिगामी या वाटेवरून हा महाराष्ट्र आणि समाज घेऊन घेण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा झालेला जो खून आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, संविधानाचा, विवेकाचा हा खून आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही। त्यांना कोर्टाने गुन्हेगार ठरवलं, त्यामुळे ते आरोपी नाहीत। आज रोजी ज्यांना जमानती मिळत आहे, या जमानती मिळणारे हे आरोपी नाही तर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला आहे। आणि अशांना जामीन मिळणं म्हणजे आपली न्याय व्यवस्थेवरच हा एक थेट स्वरूपाचा असणारा प्रश्नार्थक